रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड, सभा क्रमांक 40, गुरुवार 14 मे 2026. आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही बल्लवाचार्य. या कार्यक्रमात एक फ्लेमलेस कुकिंगची स्पर्धा म्हणजेच ज्वालारहित पाककला स्पर्धा घेतली जाणार आहे. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आपल्या क्लबमधील पुरुष मंडळी 4-4 जणांचे गट करून सहभागी होत आहेत. तसंच पाककृती करण्यात भाग न घेणाऱ्या पुरुषांसाठी क्विज म्हणजेच प्रश्नमंजुषा आहे. नमस्कार. डॉक्टरांना वक्ते म्हणून बोलाविले की ऐकणाऱ्यांना रोग, आजार व त्याची काळजी कशी घ्यावी याविषयी ऐकायला मिळते. पण आपल्या टिळक रोड रोटरी क्लबने एका आगळ्या वेगळ्या विषयावर डॉक्टर अतुल बिनीवाले यांना 7 मे रोजी आमंत्रित केले होते. विषय होता डोपिंग. या विषयावर आपल्याला काय ऐकायला मिळणार या कुतूहलापोटी आपल्या मेंबर्सनी गर्दी केली होती. डॉक्टर अविनाश केळकर यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये डॉक्टर अतुल यांचा परिचय करून दिला. डॉक्टर अतुल बिनीवाले हे MD मेडिसिन आहेत. त्यांनी न्यूरोलॉजी व कार्डिओलॉजी बरोबर डिप्लोमा इन स्पोर्ट्स याचे शिक्षण त्यांनी इंग्लंडमध्ये घेतले. ते स्वतः उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहेत. वाडा या फेडरेशनचे सदस्य पण आहेत. त्यांनी डोपिंगबद्दल सर्वांना समजेल अशा सोप्या पद्धतीने माहिती दिली. डोपिंग म्हणजे चिटिंग, फसवणे अशी सोपी व्याख्या त्यांनी सांगितली. आजारी नसताना आजारपणातील औषध घेणे हे चिटिंग. खेळातील स्पर्धा व त्यात पहिला क्रमांक येण्यासाठी कृत्रिम व अनैसर्गिक पदार्थांचे सेवन करणे म्हणजे डोपिंग. 1988च्या सेऊल ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर शर्यतीत बेन जॉन्सन पहिला आला. पण काही दिवसांनी त्याला त्याचे मेडल परत करावे लागले. त्याला कारण होते डोपिंग. तेव्हा सर्वसामान्यांना डोपिंग हा शब्द कानी पडला. याशिवाय जगप्रसिद्ध सायकलपटू लान्स आर्मस्ट्रॉंग हा 2002मध्ये तर टेनिस प्लेयर मारिया शारापोव्ह 2007मध्ये डोपिंगच्या विळख्यात अडकली. डोपिंगसाठी ग्रोथ हॉर्मोन्स, ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स, लॅसिक्स, इरिथ्रोपोएटिन अशी व यासारखी अनेक औषधे वापरू जाऊ लागली. अनेक आडावाटा वापरून व नियमात बसून रक्त व लघवीचे रिपोर्ट तयार केले जाऊ लागले. याची सखोल माहिती डॉक्टर अतुल यांनी दिली. हे ऐकून सर्वांचे मन स्तब्ध झाले. याला अटकाव कसा करावा यासाठी वाडा म्हणजेच वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी याची स्थापना झाली. स्पर्धेच्या वेळेस किंवा स्पर्धेची तयारी करताना खेळाडूंचे रक्त व लघवी तपासायला घेण्यात येते. अतिशय काटेकोर व गुप्त पद्धतीने याची तपासणी करतात. अशा रीतीने डोपिंग प्रकरणात अडकलेल्यांवर कडक निर्बंध आली. खेळाडूंनी नैसर्गिक ताकदीने खेळावे म्हणजेच त्यातील मजा दिसून येते. तसेच पुढील आयुष्यात खेळाडूंना तब्येतीचा त्रास डोपिंगमुळे होणार नाही असे विचार डॉक्टर बिनीवाले यांनी मांडले. डॉक्टर अतुल हे वाडाचे सदस्य असल्याने त्यांना भारतातील व जगातील वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षक म्हणून आमंत्रित केले जाते. 45 मिनिटाच्या सहजगत्या भाषणात त्यांनी डोपिंगवर माहिती दिली व गुरुवार संध्याकाळ मंत्रमुग्ध केली. प्रेसिडेंट देवदत्त व सेक्रेटरी अपर्णा यांनी डॉक्टर अतुल यांचा सत्कार केला. रोटरियन शिरीष व ॲन शुभांगी सहस्त्रबुद्धे यांच्या रुचकर फेलोशिपने कार्यक्रमाची सांगता झाली. लग्नाचे वाढदिवस अनेक होते. त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच अंजलीताई आपटे यांचा रामकथाबोध स्पर्धेतील प्रशस्ती पत्रकासाठी सत्कार करण्यात आला. मंडळी, असे आहेत आपले पुढील 2 कार्यक्रम. गुरुवार 21 मे रोजी आपल्या क्लबच्या नव्याने सभासद झालेल्या मित्रमैत्रिणींची आपण मुलाखतीद्वारे अजून चांगली ओळख करून घेणार आहोत. मुलाखत श्री व सौ पटवर्धन घेणार आहेत. पुढील गुरुवार 28 मे रोजी संघाचे कार्यकर्ते व गड किल्ल्यांचे अभ्यासक श्री सौरभ करडे आपल्याशी संवाद साधणार आहेत. महान व्यक्तिमत्वांबद्दल बोलणे हा त्यांचा व्यासंग आहे. या गुरुवारचा विषय आहे छत्रपती शिवराय व वीर सावरकर. वाढदिवस शुभेच्छा. 16 मे रोटरियन अपर्णा क्षीरसागर यांचा वाढदिवस. 17 मे
रोटेरियन संजीव कारंजकर यांचा वाढदिवस. 17 मे रोटेरियन अविनाश जोशी यांचा वाढदिवस. या सर्वांना क्लबकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.